नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. नवी मुंबईतील नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य भीमगीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली, ज्या यांनी आपल्या भाषणात आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व आणि त्यांच्या योगदानावर चर्चा केली. पुण्याचे प्रसिद्ध गायक राहुल शिंदे यांच्या टीमने भव्य भीमगीतांचा कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. कार्यक्रमाला विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आणि जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर गजरात भरला. पंचशील सामाजिक संस्था आणि पंचशील महिला मंडळाच्या वतीने आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात नागपूरचे सुप्रसिद्ध आंबेडकरी शायर प्रणय सतलाज यांनी आपल्या जोशपूर्ण शायरीने उपस्थितांचं मन जिंकलं. याचाच आढावा घेतलात आमचे प्रतिनिधी विशाल टोनगे यांनी. बघूयात. पंचशील सामाजिक संस्था नेरूळच्या वतीने आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजन केला होता. त्याच्यासाठी भेटीसाठी म्हणून नवी मुंबईचे महापौर सुजाता पाटील मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. मॅडम, काय सांगणार आहात? संपूर्ण नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या जयंती आयोजन होत आहेत, आपण या ठिकाणी भेटीसाठी आलेले आहेत. काय भावना आहेत, काय सांगणार? आज पंचशील सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती इथं आगरी कोळी भवनमध्ये साजरी होत आहे. खऱ्या अर्थाने बाबासाहेब हे प्रत्येक समाजाचे आणि प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाचे आहेत. त्याच्यामुळे बाबासाहेबांची जयंती ही एक दिवसापुरता मर्यादित असू शकत नाही. त्यांचे विचार, त्यांचे कर्तृत्व एवढे मोठे आहे की नक्कीच प्रत्येक घटकाला इच्छा असते की त्यांना मानवंदना द्यायची. 14 एप्रिल ही जरी त्यांची जयंती असली तरी आता ह्या वर्षी पूर्ण महिनाभर हा उत्सव जयंतीचा साजरा केला जातोय. कारण बाबासाहेबांनी दिलेली घटना आणि त्या माध्यमातून मिळालेले अधिकार आणि कर्तव्य हे नक्कीच एवढे मोठे आहेत, एवढे दृढ आहेत की प्रत्येक नागरिकाला त्यांच्या अधिकार आणि कर्तव्यांचं माहिती होणं, त्यांच्या तत्वांची, त्यांच्या मूल्यांची माहिती होणे गरजेचं आहे. आणि प्रत्येक संस्था ह्या माध्यमातून, जयंतीच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचं काम करत आहेत. आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार जे समाजामध्ये रुजायला हवेत, नवीन पिढीला द्यायला पाहिजेत, ते बाबासाहेबांच्या ह्या जयंतीच्या माध्यमातून दिले जातात. आणि नक्कीच येणाऱ्या पिढीला बाबासाहेबांचं कर्तृत्व, त्यांचं असलेलं शिक्षण विषयी दृढ भावना, जसं त्यांनी सांगितलेलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि हा फक्त त्याने अट्टहास नाही लावला, तर स्वतः त्याचं अनुकरण केलं. ते स्वतः 32 पदव्या त्यांच्याकडे होत्या. जेव्हा आपण प्रत्येकजण म्हणतो की आम्ही उच्च विद्याविभूषित आहोत, तेव्हा कुठेतरी बाबासाहेबांच्या ह्या कर्तृत्वानंतर आपलं खुजे पण आपल्याला समजून येतात. आणि खऱ्या अर्थाने महामानव काय आहेत ते ह्या येणाऱ्या पिढीला माहीत होणे गरजेचं आहे. आणि जयंती फक्त एक निमित्त आहे बाबासाहेबांचे विचार ह्या नवीन पिढीला देण्याचं. तर नक्कीच पंचशील सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आयोजित ह्या कार्यक्रमातून आपल्या नवीन पिढीला बाबासाहेब आणि त्यांचे विचार खऱ्या अर्थाने समजवण्याचा प्रयत्न झालेला आहे. पंचशील सामाजिक संस्था नेरूळच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 135वी जयंती या ठिकाणी साजरी करत आहेत. 14 तारखेपासून सातत्याने या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रम राबवत आहेत. खास या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी देशामध्ये जे गझल ज्याला आपण म्हणतो, शायर ज्यांना आपण म्हणतो, शायर करणारे प्रणय सतलज या ठिकाणी प्रामुख्याने आलेले आहेत. संपूर्ण देशामध्ये त्यांची जे शायरी होत असते या ठिकाणी भेट देण्यासाठी. सर, काय सांगणार आहात? नागपूरवरून हजारो किलोमीटरचा प्रवास तुम्ही करून या ठिकाणी आलेला आहात. काय सांगणार आहात? काय भावना आहे तुमची? सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी आपला प्रणय सतलज आणि आज पंचशील संस्थेतर्फे, सामाजिक संस्थेतर्फे नेरूळ या ठिकाणी भव्य भीमजयंतीच्या कार्यक्रमाचं सुंदर आयोजन करण्यात आलं. आणि माझ्यासोबत जे आदरणीय अध्यक्ष योगेश दादा आहेत, मी त्यांचे आणि त्यांच्या टीमचे, संपूर्ण टीमचे मी आभार व्यक्त करतो
आणि एक समाजामध्ये असे भीमजयंतीचे कार्यक्रम बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्यासाठी घेत राहावे अशी माझी त्यांच्या मंगल कामना आहे. आणि राहिला प्रश्न की मी 1000 किलोमीटर दूर नागपूरवरून मुंबईला आलो. बाबासाहेब हजारो किलोमीटर दूर 7 समुद्रापार जर माझ्या भविष्यासाठी गेले तर मी बाबासाहेबांसाठी 1000 नाही 1,00,000 किलोमीटर सुद्धा इथे येऊ शकतो. मी सर्वांना भीमजयंतीच्या हार्दिक मंगल कामना देतो. सर, तुम्ही मगाशी शायरीच्या माध्यमातून अनेक गोष्टी सांगत होत्या की वेगवेगळे जे शायर आहेत, हिंदी शायर करणारे आहेत, त्यांनी हिंदुस्थानाचा जो उल्लेख करताना काय प्रसंग होता तो नेमका? प्रसंग म्हणजे नेमका होता, मी बऱ्याचशा ठिकाणी मुशायरे माझे जितके पण झाले आहेत, म्हणजे ऑल इंडिया मुशायरे मी लहानपणापासून मी परफॉर्म केले आहेत. माझा आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आदरणीय, तुम्ही ऐकलं असेल जवान फिल्ममध्ये ज्यांचा डायलॉग आहे की टकराना उसलो पे आ जाए तो टकराना जरुरी आहे, ते आदरणीय वसीम बरेलवी सर, त्यांच्यासोबत पण मी परफॉर्म केलं पिंपरी चिंचवडला. आणि त्यावेळी पण त्यांच्या शेअरमध्ये ज्यावेळी हिंदुस्थान हा शब्द आला त्यावेळी पण, कारण मी बाबासाहेबांच्या चळवळीतला व्यक्ती आहे आणि मी चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळे हा माझी वैयक्तिक जबाबदारी की जे बाबासाहेबांच्या अपेक्षित भवितव्य होतं या देशाचं ते घडावं आणि त्याच्यासाठी अडथळे म्हणून जेही काही येईल त्याला दूर सारणे हे माझं काम आहे. म्हणून मी त्यांना ते सांगितलं की आर्टिकल 1 जे आहे, इंडिया दॅट इज भारत, हिंदुस्थान या शब्दाचा कुठे उल्लेख नाही म्हणून. काय शायरी होता तो नक्की, जे तुम्ही त्यांना प्रत्युत्तर दिले? ये सबकी मिल्कियत है की पहचान थोडी है, कि भारत नाम है इसका, ये हिंदुस्तान थोडी है. आणि ज्यावेळी झालं जामिया मिल्ल्याला, ज्यावेळी झालं त्यावेळी बरेचसे इंडियामधले शायर होते, त्यावेळी त्याच्यावेळी मला बरंचसं सोशल मीडियावरती ट्रोल सुद्धा करण्यात आलं, परंतु जे विचारधारा आहे त्याच्यावर मी अटल आहे आणि हा शेर माझा वर्ल्ड वाईड हिट झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती, एक जे शायरी जे तुमचे स्पेशल काय यावर्षी काढलेलं असेल? यावेळी तर बरेचसे गाणे आले आहेत माझे. प्रत्येक वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त, महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही कलावंत म्हणून, नवीन कलावंत म्हणून नवीन पद्धतीने आम्ही चळवळीमध्ये नव्या झोम्याचे गाणे आणण्याचे. यावेळी आदरणीय रॉकस्टार राहुल साठे यांचं गाणं माझं रिलीज झालं. लास्ट इयर आदर्श शिंदे यांचं झालं, आनंद शिंदे यांचं झालं, वैशाली सामंत यांचं झालं आणि बरेचसे फैजान दागचं तुम्ही गाणं ऐकत असाल, मेरली आनबाशाने ये तू मेरे भीम का संविधान आहे. हे सर बरेचसे गाणे हिट जे आहेत ते समाजाने डोक्यावर घेतले आहेत, ते माझ्या लेखणीतून साकार झाले. युवकांना काय सांगणार त्या जयंतीच्या आधी? युवकांना मी मात्र एवढं सांगेन की युवकांनी, माझं एक तर स्पष्ट मत आहे की जर कुणाला 2 मुलं असेल त्यांनी एक मुलगा चळवळीला बहाल केला पाहिजे, त्याला फुल टाइम केलं पाहिजे. कारण की आपण निळा कफन बांधून जोपर्यंत मैदानात उतरणार नाही तोपर्यंत चळवळीचं आता काही होईल असं मला वाटत नाही. कारण की राजकीय चळवळीचं ज्याप्रमाणे वाटोळं झालं आणि सामाजिक चळवळ ज्यावेळी डगमगावत आहे, ही सांस्कृतिक चळवळीची जबाबदारी आहे की नव्या तरुणांना नव्या जोशाने, आणि आपण आता दुखणं मानणं बंद केलं पाहिजे, नव्या ताकदीचं, नव्या सकारात्मक विचाराचं गाणं आपण समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. आपल्याबरोबर जे पंचशील सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत, काय सांगणार आहात सर? आजची अनेक वेगवेगळे तुम्ही कार्यक्रम, मिरवणूक आणि त्याचबरोबर बॅनरचं जो तुम्ही उद्घाटन केले भव्य असं, काय सांगणार आहात? आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी होतोय, काय भावना आहेत? सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आम्ही दरवर्षी 4 दिवसाची जयंती घेतली. 11 तारखेला आम्ही बॅनर ओपनिंग केलं, फ्लेक्सचं उद्घाटन केलं. मोठ्या संख्येने आमच्या विभागातील सर्व जनता, महिलांचा सर्वात जास्तीत जास्त सहभाग असतो. सर्वांनी आनंदाने तो बॅनर ओपनिंग केली. त्यानंतर 14 एप्रिलची आम्ही रॅली घेतो. 14 एप्रिलची रॅली आम्ही संपूर्ण आमच्या विभागात काढली. त्या विभागात म्हणजे इकडचे सगळे थोर म्हणजे ज्येष्ठ नगरसेवक, महापौर यांनी हजेरी लावली आणि सर्व विभागातील जनतेनी, म्हणजे असंच नाही की आपले बौद्धच आपल्या रॅलीला सहभागी होतात, आमचे सर्व मित्र मराठा बांधव किंवा ओबीसी बांधव ते देखील आपल्या रॅलीत सहभागी होतात. आणि कालचा जो कार्यक्रम होता, म्हणजे काल आम्ही महिलांसाठी 1 दिवस, दरवर्षी महिलांसाठी 1 दिवस आम्ही कार्यक्रम बुक करतो. त्यासाठी हा AC वातानुकूलित हॉल बुक करतो, कारण महिलांना, आपल्या महिलांना, मुलांना एक स्टेज मिळावा, एक त्यांना देखील एक स्थान मिळावं आणि ते पण समाजात पुढे जाऊन चांगल्या मोठमोठ्या ॲक्टर व्हावा किंवा हे म्हणजे त्यासाठी आम्ही त्यांना स्थान दिलं आहे. आणि खूप चांगला कार्यक्रम त्यांनी महिलांनी केला, मुलांनी केला. आणि आजचा दिवस, आजचा आम्ही आज आम्ही ऑर्केस्ट्रा ठेवला होता आणि त्यासाठी बॉलिवूडचे प्रसिद्ध शायर प्रणयजी सतलजजी त्यांनी नागपूरवरनं आज आमचा म्हणजे मान दिला आणि त्यांनी इथे हजेरी लावली. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो. त्यानुसार आपले
गायक राहुलजी शिंदे त्यांनी देखील आज आमच्या विनंतीला मान देऊन इकडे ते आले. त्यांनी खूप छान असा कार्यक्रम दिला आणि समाज प्रबोधनाचा गीतांचा कार्यक्रम आहे. बरं वाटलं, खूप बरं वाटलं आणि आपण देखील आला तिथे, त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद. तर अशा पद्धतीनं एकंदरीत जे प्रणय सतलज आहेत, प्रसिद्ध असे जे शायर आहेत, शायरी या ठिकाणी म्हणालेत कार्यक्रमाच्या वेळेला. आपण आपल्या चॅनलवरती लाईव्हमध्ये तुम्ही बघू शकता. आम्ही संपूर्ण कार्यक्रम हा जो ऑर्केस्ट्रा असेल किंवा प्रणय सतलजींचा जो शायरी असेल हा संपूर्ण लाईव्हमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पाहत राहा आवाज इंडिया TV नवी मुंबई.